नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MSCIT स्टडी मटेरियलमध्ये. आज आपण ऑनसेटच्या एक्झामबद्दल आपण थोडंफार डिस्कस करणार आहेत. ऑनसेट LFसाठी जी लर्नर फॅसिलिटेटर साठीची जी परीक्षा असते दरवर्षी आपली ऑनसेटची, तर त्या परीक्षेबद्दल मी थोडंसं डिस्कस करणार आहे ह्या ठिकाणी की कुठले प्रश्न आले होते मला आणि कुठले प्रश्न येऊ शकतात. तर त्याच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला सगळ्यांना शेअर करावं असं वाटलं. सो त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत तुम्ही पहा अशी इच्छा आहे. त्याच्यानंतर पहिला जो प्रश्न आला होता तो त्या ठिकाणी विंडोजवर आला होता. त्या ठिकाणी टास्क बार कुठे असतो ह्याच्यावरती आला होता. त्याच्यानंतर टास्क वर सुद्धा आला होता त्या ठिकाणी प्रश्न. आणि त्याच्यानंतर मला वाटते सगळ्याच MS वर्डचे सगळे जेवढे पण आपले एक्सटेन्शन आहेत, तर त्या एक्सटेन्शनवर मला वाटते सगळ्याच एक्सटेन्शन त्या ठिकाणी सर्वांनी पाठ करून जायचं आहे. एक्सटेन्शन कोणते कोणते कसे असतात, जसं वर्डचं docx असं असतं, ठीक, तसं त्याच्यामध्ये, किंवा DOCS वॉट एव्हर मे बी. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला असा एक प्रश्न आला होता मेलवर सुद्धा त्या ठिकाणी की एखादा मेल तुम्हाला तुमच्या मित्राला पाठवायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय कराल, नेमका ऑप्शन काय. त्या ठिकाणी 4 ऑप्शन होते की तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करणार, की फॉरवर्ड करणार, की सेंड करणार, की रिप्लाय करणार. असे 4 ऑप्शन होते. तर ह्या 4 ऑप्शनपैकी तुम्ही काय करणार त्या ठिकाणी असं सांगितलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला वर्डचा प्रश्न आला होता. त्या ठिकाणी आपण वर्ड जेव्हा उघडतो, जेव्हा आपण ओपन करतो वर्ड, आणि जेव्हा आपण त्या ठिकाणी भरपूर आपल्यासमोर टेम्पलेट्स असतात, बरोबर. तर ते नेमकं काय असतं त्या ठिकाणी. फाईल जेव्हा आपण बनवायला जातो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, तेव्हा त्याला आपण ते टेम्पलेट असतं की डॉक्युमेंट असतं की नेमकं काय असतं त्याच्यामध्ये, आपण फाईल तयार करण्याच्या अगोदर, ठीक. तर नेक्स्ट प्रश्न होता टूलबारवरती मला वाटते आपल्याला टूलबारवरती पण प्रश्न येतो आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं उमंगवरती काही प्रश्न येतात. नेमकं उमंग काय आहे, त्याचं काय काम आहे. परत दुसरं होतं NSDLवर मला प्रश्न आला होता. त्या ठिकाणी NSDL असा प्रश्न होता की NSDL हे जे आहे, तर NSDL त्या ठिकाणी त्याचं काम काय आहे. ही जी संस्था आहे, तर ह्या संस्थेचं काम काय आहे त्या ठिकाणी. तर ऑप्शनमध्ये असं आलं होतं की त्या ठिकाणी ही NSDL जी संस्था आहे ही शेअर बाजारामध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक करते, की त्या ठिकाणी आणखी एक फायरवॉल काइंड ऑफ त्या ठिकाणी कंपनी आहे, किंवा एखादी अँटीव्हायरस ॲप्लिकेशन आहे, की त्याच्यानंतर आणखी त्याच्यामध्ये ऑप्शन असे दिले होते. त्याच्यानंतर पॉवर पॉईंट ग्राफिक्स याच्यामध्ये आलं होतं. मला वाटते त्याच्यामध्ये जे आपले डिझाईन्स असतात, जे आपले थीम्स असतात, तर ते थीम्सवरती त्या ठिकाणी प्रश्न आला होता. त्याच्यानंतर जेव्हा आपण एखादं ChatGPT किंवा AI चॅटबॉट आपण यूज करत असताना त्या ठिकाणी आपले जे रिझल्ट असतात, त्या ठिकाणी आपले जे प्रिवियस चॅट असतात, तर प्रिवियस चॅटवर आता समजा आपण त्याला कुठलाही प्रश्न विचारला तर त्याचं जे उत्तर असणार आहे ते आपल्या प्रिवियस चॅटवर अवलंबून असणार आहे की तो प्रॉपर एखादा असा रिझल्ट असतं, तर ते आपल्या प्रिवियस चार्टवर डिपेंड असतं का, हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलं होतं. त्याच्यानंतर AI बद्दल जर म्हणायचं असेल, सांगायचं असेल, तर AI मध्ये आसना AI असा एक प्रश्न होता. त्या ठिकाणी आसनाबद्दल एक प्रश्न होता. त्याच्यानंतर मला वाटते आणखी एक AIचा प्रश्न होता. त्या ठिकाणी भाषिणी AIचा त्या ठिकाणी प्रश्न होता. त्याच्यानंतर पॉवर पॉईंटचा सुद्धा प्रश्न होता. स्लाईड शोबद्दलचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी आले होते. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला मास्टर व्ह्यूबद्दल विचारलं होतं प्रश्न. त्याच्यानंतर स्लाईड शोबद्दल विचारलं होतं. त्याच्यानंतर हँडआउट्स मास्टर्सबद्दल किंवा हे असे प्रश्न विचारले होते त्याच्यामध्ये. परत एक पॉवर पॉईंटचा प्रश्न म्हणजे की जेव्हा आपण
ऑफलाईन मोड आपण मध्ये जातो जेव्हा आपण एखादी स्लाईड वगैरे तयार करायला घेतो, तर त्या ठिकाणी आपल्याला टेम्पलेट भेटतं की आणखी काय त्याच्यामध्ये आपल्याला कुठला एक थीम वगैरे आपल्याला भेटत असते. तर याबद्दल त्या ठिकाणी असं प्रश्न विचारले होते. तर ह्या ठिकाणी मला वाटतं असे प्रश्न आले होते मला त्या ठिकाणी. सो हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि सबस्क्राईब, लाईक आणि इतरांना शेअर करा. धन्यवाद.